नमस्कार, मी संदीप देसाई. स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आपला जाहीरनामा अर्थात संकल्पपत्र आज जाहीर करणार आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, विनय सहस्त्रबुद्धे, सरोज पांडे, भूपेंद्र यादव, केशव प्रकाश मौर्य आदी नेते उपस्थित राहणार आहेत. मतदानासाठी अवघे 5 दिवस राहिले असताना भाजपचा हा जाहीरनामा प्रसिद्ध होतोय. मुख्यमंत्र्यांच्या सभांचा धडाका सुरूच आहे. आज मुख्यमंत्री नितेश राणेंसाठी कणकवलीमध्ये सभा घेणार आहेत. सासवड, मावळ आणि ऐरोलीतही मुख्यमंत्र्यांची सभा होईल. शरद पवार यांच्याही आज 2 सभा होणार आहेत. अकलूजमध्ये उत्तम जानकर यांच्यासाठी पवार सभा घेणार आहेत आणि त्यानंतर पुण्यातील हडपसरमध्ये पवारांची सभा होईल. राहुल गांधी यांच्या आज विदर्भामध्ये 2 सभा होणार आहेत. वर्धा जिल्ह्यातल्या आर्वीमध्ये राहुल गांधींची सभा होईल. पुण्यानंतर आज राज ठाकरेंची तोफ डोंबिवलीमध्ये धडाडणार आहे. डोंबिवलीमध्ये राज ठाकरेंची संध्याकाळी 6 वाजता सभा होणार आहे. राज कुणाला लक्ष करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंचा रोड शो आज मुंबईत होणार आहे. संध्याकाळी 6 नंतर कुर्ल्यामध्ये आदित्य ठाकरेंचा रोड शो होईल. वंचित बहुजन आघाडीची आज मुंबईतल्या सायनमध्ये मोठी सभा होणार आहे. संध्याकाळनंतर ही सभा होणार आहे. सभेला मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे. अजित पवार औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आज सभा घेण्याची शक्यता आहे. तर धनंजय मुंडे यांच्या औरंगाबाद 3 सभा होणार आहेत. पाचोड, बाजार सावंगी आणि खुलताबाद इथं मुंडेंच्या सभा होतील. मी शिवसेनेसोबत कटुता संपवायला तयार आहे, पण शिवसेनेने त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा असं महत्त्वाचं विधान नारायण राणेंनी केलंय. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हे विधान केलंय. मुख्यमंत्र्यांची आज कणकवलीमध्ये सभा होते. त्या सभेत भाजप प्रवेश होणार असल्याचा दावा नारायण राणेंनी केलाय. भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकता राहिली असल्याचं राणेंनी म्हणाले. दिल्लीत की महाराष्ट्रात राहायचं हे पक्ष ठरवणार असल्याचं ते म्हणाले. निलेश आणि नितेश राणे यांच्यातील मतभेदावर बोलण्यास नारायण राणे यांनी नकार दिलाय. सध्या बोलणं योग्य नसल्याचं राणे म्हणाले. निवडणुकीच्या तोंडावर 2 भावांमध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय. राणे बंधूंमध्ये कोणतेच मतभेद नसल्याचं दोन्ही भावांनी स्पष्ट केलंय. निलेश माझ्या प्रचारात सहभागी होणार असल्याचं नितेश यांनी स्पष्ट केलेलं आहे. नितेशची साथ मरेपर्यंत सोडणार नाही असं ट्विट निलेश राणेंनी केलंय. राणेंनी काँग्रेस सोडणं ही त्यांची चूक होती आणि सध्या त्यांची वाईट अवस्था झाल्याचं मत काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले. मुंबई काँग्रेसमध्ये कोणताच वाद नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सोलापूरच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. हिंदुत्वाला भगवा दहशतवाद म्हणणारे आता थकले असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर केली. तसंच भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांना शासन द्यायचं आहे असं सुद्धा त्यांनी एका शिवसैनिकाला सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद येथील सभेत आघाडीवर जोरदार टीका केली आहे. धरणं भरण्यापेक्षा स्वयंपाक केलेला कधीही बरा असं उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना उत्तर दिलंय. तानाजी सावंत यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी परंडा इथं सभा घेतली आहे. शिवसेना भाजपपुढे लाचार झाली असल्याची घणाघाती टीका यावेळेला राज यांनी केली आहे. पुणे आणि नाशकात भाजपनं शिवसेनेला एकही जागा दिली नाही. बाळासाहेब असते तर शिवसेना एवढी लाचार नसती असंही राज ठाकरे म्हणाले. एवढंच काय तर मीही असतो तरी भाजपवाल्यांची हिंमत झाली नसते असं सूचक विधान राज यांनी केलंय. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रबल विरोधी पक्ष बनवा या विधानाचा राज यांनी पुण्यातल्या सभेत पुनरुच्चार केलाय. तर चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख राज यांनी चंपा असा केलाय. कोल्हापुरातील पुरामुळे चंद्रकांत पाटील कोथरूडपर्यंत वाहून आल्याची खिल्ली त्यांनी उडवली आहे. सरकारची 5 वर्ष आघाडीचं पाप धुण्यात गेली. आता पुढील 5 वर्षात विकास करण्यासाठी विजयी करायचं आवाहन घाटकोपरमधल्या सभेत आदित्य ठाकरे यांनी केले. भांडुपचे महायुतीचे उमेदवार रमेश कोरगावकर यांच्यासाठी आदित्य यांनी जंगी सभा घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस ही भ्रष्टाचार काँग्रेस असून महाआघाडीमध्ये विरोधकांनी नांगी टाकली अशी टीका आदित्य ठाकरे यांनी वाशिममधल्या सभेत केली आहे. रिसोड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विश्वनाथ सानप यांच्या प्रचारासाठी आलेल्या आदित्य यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय. लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर अशोक चव्हाण यांचा विधानसभेतही पराभव होणार असल्याची भविष्यवाणी मुख्यमंत्र्यांनी नांदेडमधल्या सभेत केली. बापूसाहेब गोरठेकर यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बारड इथं सभा घेतली. राहुल गांधींनी इथं सभा घ्यावी, त्यानंतर अशोक चव्हाण यांचा पराभव निश्चित होईल असा टोमणा राहुल गांधींना लगावण्यात आला. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं सत्ता असताना 15 वर्षात राज्याच्या विकासाकडे लक्ष दिलं नसून गेल्या 5 वर्षात आमच्या युती सरकारनं राज्यात प्रचंड विकास केला असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. अमरावतीमध्ये चांदूर रेल्वेमध्ये प्रताप अडसर यांच्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. वाशिम दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बंजारा समाजातील काशी असलेल्या पोहरादेवीला भेट देऊन रामराव महाराजांचे आशीर्वाद घेतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 11 ऑक्टोबरला पोहरादेवीला आले असताना त्यांनी वेळेअभावी बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज यांची भेट घेतली नव्हती. यावरून विविध चर्चा रंगत असताना देवेंद्र फडणवीसांनी रामराव महाराजांचं दर्शन घेतल्यानं आता चर्चांना पूर्णविराम मिळाला.
विकासाच्या कामांवर पुन्हा विजय होणार असल्याचा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलाय। लोकांमध्ये आमच्याबद्दल समाधान असल्याचे मुनगंटीवार यांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलं। घड्याळ तर केव्हाच बंद झाले, आता काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करायचा आहे, त्यामुळे येणाऱ्या 21 तारखेला साफसफाई करूया अशा शब्दात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचा समाचार घेतलाय। सांगलीतल्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या। नागपूरमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी आज योगी आदित्यनाथ 2 सभा घेणार आहेत। नागपूर पश्चिम आणि नागपूर दक्षिणमध्ये योगींच्या सभा होणार आहेत। नाशिकमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली। यावेळेला त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली। काँग्रेस राष्ट्रवादी फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात, हे दोन्ही पक्ष केवळ जातीयवादी राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली। गेली 70 वर्ष काँग्रेस पक्षानं लादलेलं कलम 370 मोदी सरकारनं रद्द केल्याचं योगी आदित्यनाथ यांनी मावळमधल्या सभेत सांगितलंय। मावळचे भाजप उमेदवार बाळा भेगडे यांच्यासाठी योगींनी प्रचार सभा घेतली। यावेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय। कोथरूडमधले भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ रावसाहेब दानवे यांनी सभा घेतली। यामध्ये त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय। राहुल गांधी इटलीत जन्मले आणि वायनाडमधून उभे राहिले, ते बाहेरचे नव्हते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। सरकार आदिवासींच्या आरक्षणावर गदा आणत असल्याचा अपप्रचार विरोधकांकडून सुरू असल्याचं जेपी नड्डा यांनी सांगितले। मात्र फडणवीस सरकारमध्ये आदिवासींचं आरक्षण कायम राहणार असल्याचं नड्डा यांनी सांगितलं। नंदुरबारमधल्या सभेत ते बोलत होते। राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार रामराव वडकुते यांनी राजीनामा दिलाय। त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला। रामराव वडकुते भाजपमध्ये आज प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे। नालासोपारा विधानसभा मतदारसंघात एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या उमेदवारीमुळे बहुजन विकास आघाडी आणि महायुतीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या। प्रदीप शर्मा यांना सहानुभूती मिळावी यासाठी प्रचारात शिवसैनिकांचा खून करण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केलाय। तर हितेंद्र ठाकूर शुद्धीत बोलत नसल्याचा पलटवार प्रदीप शर्मांनी केलाय। भारताला हिंदू राष्ट्र बनवू देणार नाही असं विधान कल्याणमधल्या सभेमध्ये असदुद्दीन ओवैसी यांनी केलेलं आहे। भारतातील मुस्लिम खुश आहे, हे संघामुळे नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे, असं ओवैसी यांनी म्हटलंय। कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी खर्ड्यामध्ये अजित पवार यांनी काल जाहीर सभा घेतली। या सभेमध्ये खास ग्रामीण शैलीमध्ये अजित पवारांनी विरोधकांना इशारा दिलाय। मी आलेला कार्य म्हणणारा माणूस आहे, त्यामुळे कोणी दम दिला तर याद राखा, असा इशारा त्यांनी दिलाय। एकीकडे सरकारच्या त्रासाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करतायत आणि दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतायत की आम्हाला विरोधक नाहीत, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली। तर सोबतच राज ठाकरे बोलतात, त्यांची नेहमीच ब्रेकिंग न्यूज होते, असंही पवार म्हणाले। तर मी स्वतः 1 लाख मताधिक्यानं निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। दुष्काळाची झळ सोसणारा इंदापूर तालुका दत्तक घेतल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय। हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी गिरीश महाजन निमगाव केतकी इथं आले असता त्यांनी तालुका दत्तक घेण्याची घोषणा केली। गोरेगाव विधानसभेतील भाजपच्या उमेदवार विद्या ठाकूर यांच्या प्रचारार्थ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी रोड शो केला आहे। गोरेगाव लिंक रोड परिसरामध्ये हा रोड शो करण्यात आला। शिवसेनेचे गजानन कीर्तीकर सुद्धा यावेळेला उपस्थित होते। नवी मुंबईमध्ये शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उघड झाली आहे। बेलापूर मतदारसंघातून शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विजय माने यांनी भाजपच्या मंदा म्हात्रेंना पाठिंबा जाहीर केलाय। तर आपल्याला शिवसेनेच्याच नवी मुंबईतील नेत्यांनी बंडखोरी करायला लावली, असा गौप्यस्फोट त्यांनी केला। मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांच्या प्रचारासाठी अभिनेता सिद्धार्थ जाधव मैदानात उतरलाय। चाळींमध्ये जाऊन सिद्धार्थने देशपांडेंसाठी मतं मागितली आहेत। राज ठाकरे नेहमीच मराठी कलाकारांच्या पाठीशी असतात आणि त्यामुळे त्यांचा प्रचार करत असल्याचे यावेळी सिद्धार्थ म्हणाला। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासाठी बाईक रॅली काढण्यात आली आहे। ठाण्यातील 5 पाकाडी परिसरामध्ये उन्मेश बागवे यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी रॅली काढली। खड्डे दाखवण्यासाठी उमेदवारांना चक्क टांग्यात बसून प्रचार केलाय। वंचित आघाडी म्हणजेच वंचितांना सत्तेपासून दूर ठेवणारी आघाडी असल्याची टीका रामदास आठवले यांनी केली। ते राजकारणापलीकडचे आठवले या न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते। आपल्या खास शैलीत रामदास आठवले यांनी शरद पवार यांच्यावर कवितेतून टीका केली आहे। 2014 साली देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही, असा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केला। आमच्या बेधडक या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते। चौकशीच्या भीतीनं काँग्रेसमधून नेते भाजपात गेल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेसने हात मिळवणी केल्याचा गंभीर आरोप वंचितने केलाय। राफेलच्या मुद्द्यावर मनमोहन सिंग प्रखर विरोध करू शकले असते, मात्र मुद्दाम काँग्रेसनं राहुल गांधी यांना प्रचाराच्या मैदानात उतरवून भाजपला रान मोकळं केल्याचा आरोप वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी केलाय। सरकारचं सिनेमागृह चालू असल्याची खरमरीत टीका प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादेत केली आहे। सरकार म्हणजे मस्तावलेलं घोडं असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। पुढील 6 महिन्यात आणखी 6 राष्ट्रीय बँका बुडणार असल्याचं भाकीत आंबेडकरांनी केलं। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गडचिरोलीतल्या ब्रह्मपुरी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। लोकांशी संवाद साधून मतांचा जोगवा ते मागतात। यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर सरकून टीका केली, तसंच काँग्रेसमधील अंतर्गत वादावरही भाष्य केलंय।
राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे आणि श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारार्थ अमोल कोल्हे यांची कोरेगाव लोकसभा मतदारसंघातील डिस्कळ इथं गावात सभा पार पडली आणि या सभामध्ये गावच्या वेशीपासून ते सभास्थळापर्यंत जंगी रॅली काढण्यात आली. सांगलीमधील इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. आपल्यासमोर कुणीच पैलवान नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य केलं होतं. त्याला कोल्हेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. तेल लावून असा पैलवान आखाड्यात उतरावा की काय होईल अशी टीका त्यांनी फडणवीसांवर केली आहे. आम्हीही मातीतील कुस्ती खेळणारे आहोत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तेल लावलेले फोटो प्रसिद्ध करावे, म्हणजेच एकदा कळू दे की तेल लावल्यावर कसे दिसतंय, असा टोला जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. त्यांच्या वक्तव्याने एकच हशा पिकला. कराड इथल्या सभेमध्ये अमित शहानी काँग्रेसवर टीका केली होती. या टीकेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिलंय. अमित शहानी अगोदर इतिहास वाचावा आणि मग टीका करावी, असा टोला त्यांनी लगावलाय. भाजप सरकारनं कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईनच्या नावाखाली खूप मनस्ताप दिला. आता भाजपचे उमेदवार मतं मागायला आल्यावर त्यांचीही पात्रता ऑनलाईन द्यायला सांगा, असं छगन भुजबळांनी आपल्या भाषणामध्ये भाजपला लक्ष्य केलं. कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये ते बोलत होते. देशातील धार्मिक ध्रुवीकरण कमी होण्याची प्रक्रिया ही MIM आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे झाली आणि ही युती तुटली असली तरी ही प्रक्रिया थांबली नसल्याचं वंचितच्या नेत्या अंजली आंबेडकरांनी सांगितलंय. ते जालन्यातल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचलाय. राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचार फेरीमध्ये हलगीच्या तालावर डान्स केला. मतदारसंघात याची चर्चा सुरू आहे. पंढरपुरात सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारासाठी एक प्रचार फेरी सुरू होती. यावेळेला भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ सुद्धा सहभागी झाल्या होत्या. देशभरातील लष्करी साहित्याची निर्मिती करणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं. या कंपनीतील 20,000 कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय. वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी कर्मचारी संपावर गेले. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परत पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर इतरही बातम्या बघणार आहोत. थोडक्यात इंधन गटातील प्रमुख 5 पैकी नैसर्गिक वायू आणि हवाई इंधन वस्तू आणि सेवा कराच्या गटामध्ये आणण्याची मागणी केंद्रीय तेल आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मांडलेल्या हिंदू राष्ट्र संकल्पनेला बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी कडाडून विरोध केला. ही संकल्पना देश आणि संविधान विरोधी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. योग्यवेळी आपण बौद्ध धर्म स्वीकारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. सीतारामन यांचे पती आणि अर्थ राजकीय स्तंभलेखक पराकला प्रभाकर यांनी मात्र भारताच्या अर्थव्यवस्थेवर एक लेख लिहून सरकारला खडे बोल सुनावलेत. अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली आहे आणि हे मान्य करा आणि मनमोहन सिंग यांच्या आर्थिक सुधारणांकडे लक्ष देण्याचे खडे बोल त्यांनी सुनावलेत. RBIकडून PMC बँकेच्या खातेधारकांना आता आणखी एक दिलासा मिळाला. आता खातेधारकांना बँकेतून 40,000 रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. पूर्वी ही मर्यादा 25,000 इतकी होती. अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला. जगातील दारिद्र्य दूर व्हावं यासाठी प्रयत्न केल्याबद्दल अभिजित बॅनर्जी यांना नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. दरम्यान हा पुरस्कार तिघांना विभागून देण्यात आलाय. गुन्हेगाराला सरकारनं पाठबळ असेल तर मोठं आव्हान निर्माण होतं. काही सरकार यामध्ये माहीर आहेत, असा टोला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकिस्तानला लगावलाय. ते राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कार्यक्रमात बोलत होते. सोशल मीडिया अकाउंटसोबत आधार कार्ड लिंक करण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टानं मद्रास हायकोर्टात जाण्यासही याचिकाकर्त्याला सांगितलंय. मुंबईत 3.5 लाख हिऱ्यांपासून तयार करण्यात आलेली कार ठेवण्यात आली आहे. भारत डायमंड बुशच्या एक्झिबिशनमध्ये ही कार ठेवण्यात आली आहे. लक्ष्मी डायमंडकडून ही कार तयार करण्यात आली आहे. 10 मिलियनचा माल खरेदी करणाऱ्यांना ही कार बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. यानंतर पुन्हा एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूया इतरही बातम्या. गौतम गंभीर शहीद जवानांच्या मुलांचा खर्च उचलणारा या उपक्रमाची घोषणा गंभीरनं ट्विटरवर केली आहे. गौतम गंभीर फाउंडेशनच्या माध्यमातून 100 शहीद जवानांच्या मुलांचा खर्च उचलण्यात येणार आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या वनडे सामन्यामध्ये बाजी मारली. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यामध्ये भारतीय महिला संघानं आफ्रिकेवर 6 धावांनी मात करत 3-0 अशी मालिका जिंकली आहे. क्रिकेटर इरफान पठाण एका नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. तमिळ चित्रपटामध्ये इरफान पठाण अभिनय करताना दिसणार आहे. चित्रपटात इरफानची महत्त्वाची भूमिका आहे. सेक्रेट गेम नंतर सैफ अली खान आता वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. वेब सिरीजमध्ये सैफ चाणक्यची भूमिका साकारणाऱ्या अब्बा जाफर यांच्या तांडव या वेब सिरीजमध्ये सैफ काम करणार आहे. त्यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.